आषाढ महिना आला की आपल्याकडे भरपूर असा पाऊस पडतो. अशा वेळी तब्येतीच्या अडचणी येऊ लागतात. कंबरदुखी, हाडांचे प्रॉब्लेम यावर असा रामबाण उपाय, असं पौष्टिक असे आपण गव्हापासून लाडू बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कढई घेताना हे जाड घ्यायचे, जेणे की आपलं पीठ हे चिटकणार नाही. आणि आपल्याला गव्हाच्या 2 वाट्या पीठ घेतलेले आहे. ते पीठ चाळून घ्यायचं नाही आहे. ते पीठ न चाळता आपल्याला घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर असे फायबर असतात. तर हे पीठ आपण चांगलं मस्त परतायचं, त्याच्यामध्ये मस्त भाजून घ्यायचं आहे. आता ते आपण तूप घेतलं आहे. जे वाटीनं पीठ घेतले त्याच वाटीनं आपल्याला 1 बाऊल तूप घ्यायचं आहे. ते 2 चमचे तूप टाकायचे. मस्त त्याला पिठाला भाजून घ्यायचं आहे. ते पीठ असंच परतून घ्यायचं आहे, मस्त भाजायचं आहे त्याला. जोपर्यंत लाल कलर येत नाही तोपर्यंत त्याला भाजायचं आहे. त्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप घालूयात आपण. तूप घातल्यानंतर त्याला छान मस्त असा स्वाद येईल, ते चविष्ट लागेल आणि पीठ मस्त भाजलं जाईल. आता लाल कलर येईपर्यंत त्याला असं मस्त भाजायचं आहे. तर बघा, हे आपलं असं पीठ आता भाजून झालं आहे, म्हणजे हे पूर्ण भाजलं गेलेलं आहे. आपले जे मेथीचे दाणे असतात त्याची आपण पावडर करून घ्यायची आणि ते 1 चमचा तुपामध्ये रात्रभर भिजत टाकायचे आणि ती पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे पावडर आपल्या शरीरासाठी खूप गुणकारक असते. ते कडवेपणा खूप चांगला असतो. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. आपण आता त्याच कढईमध्ये आपण खोबरं घ्यायचं आहे, सुकं खोबरं घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीराला ऊर्जा मिळते. त्याच्यामध्ये खूप सारे असं फायबर असते. ते हे तुपामध्ये आपण छान मस्त परतून घ्यायचं आहे, त्याला लालसर रंग येईपर्यंत. हे बघा, आता आपलं असं मस्त भाजून झालं आहे. तर आता आपण आपल्या घरामध्ये खारीक असते, मी इथं खारीक घेतलेली आहे. त्याचे छोटे तुकडे करून त्याची पावडर बनवली आहे. ती पावडर कढईमध्ये टाकून आपण त्याला पण भाजून घ्यायचं आहे. ही पावडर आपल्याला शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी पडते, म्हणून आपण याच्यामध्ये ही पावडर यूज करणार आहोत. तर आता आपण काजू, बदाम, अक्रोड असे तुम्हाला ड्रायफ्रूट जे पण आवडतात ते त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. तुमच्या घरी जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी खूप असं मस्त गुणकारक हे ड्रायफ्रूट्स आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप टाकून आपण त्याला हलवून घ्यायचं आहे, मस्त भाजायचं आहे त्याच्यामध्ये तुपामध्ये त्याला. कारण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते लहान मुलांच्या शरीरासाठी खूप हे ड्रायफ्रूट्स उपयोगी पडतात, कारण लहान मुलांना असे ड्रायफ्रूट्स खायला नको वाटतं. तर मग आपण हे लाडूद्वारे आपण त्यांना हे ड्रायफ्रूट्स देऊ शकतो. तर आपण हे ड्रायफ्रूट्स असं कढईमध्ये मस्त भाजून घ्यायचे. त्याला असं लालसर रंग आला पाहिजे. लालसर रंग येऊन म्हणजे कडक होतात आणि ते जास्त दिवस लाडूमध्ये जास्त भाजल्यामुळे ते खराब पण होणार नाहीत लाडू. आणि हे लाडू आपण स्टोअर करून ठेवू शकतो. 15 दिवस 20 दिवस हे ड्रायफ्रूट्स राहतात. असेच मी नवीन पौष्टिक असे रेसिपी टाकत असते. तर ह्या माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप प्रयत्न करते. तर माझ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा मी माझ्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुमच्या फीडमध्ये माझ्या रेसिपी येतील. तर आता हे मस्त आपले असे भाजून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स. ह्याला असं लाल कलर येईपर्यंत ह्याला आपण भाजून घेतलेलं आहे. तर आता हे भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये टरबूजच्या बिया घेणार आहोत. त्या टरबूजच्या बिया अर्धी वाटी घेतलेल्या आहेत आणि त्या भाजून घ्यायच्या आहेत. तुपामध्ये थोडं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. या बियामध्ये खूप सारे फायबर असतात आणि तुम्हाला तर माहिती आहे फायबर किती उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी. आणि शरीराचे हृदयविकार, मधुमेह यासारखे खूप सारे प्रॉब्लेम असतात लोकांना. तर अशा प्रॉब्लेमवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आपण ह्या बिया याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता याला लाल रंग आला आहे, म्हणजे आपल्या या बिया मस्त भाजून झालेल्या आहेत. आता आपण 1 वाटी मखाना घ्यायचा आहे. तो मखाना आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. हा मखाना आपल्या शरीरासाठी खूप हेल्पफुल असतो, त्यामुळं आपण हा मखाना ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये. तुपामध्ये आपल्याला तो परतायचा आहे. त्याला लाल कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती परतायचा आहे. हा मखाना तुम्हाला तर माहिती आहे लहान मुलांना किती आवडतो. हा व्हिडिओ मी स्पेशल बनवला आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. 2 मिनटात स्नॅक्स कसा बनवायचा
यामध्ये खूप सारे फायबर, प्रोटीन, कॅल्शियम असतात. कॅल्शियम तर शरीरासाठी खूप चांगले असतात. स्पेशली आपल्या हाडांसाठी कॅल्शियम चांगले असतात. लहान मुलांना कसं त्यांना दूध पिऊ वाटत नाही किंवा अंडे वगैरे खाऊ वाटत नाही, तर हा मखाना आपण त्यांना असं फ्राय वगैरे पण करून देऊ शकतो. म्हणून हा मखाना आपण या लाडूमध्ये पण यूज करणार आहोत. तर हा मखाना काढून घ्यायचा आहे आता. आता आपण त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप टाकायचे आणि त्याच्यामध्ये डिंक टाकायचा. हा डिंक आपण यासाठी टाकणार आहोत की तो हाडांना मजबूत करण्यासाठी उपयोगी पडतो किंवा आपल्या शरीरातील जो थकवा आहे तो दूर करतो, आपल्याला फ्रेश एनर्जी देतो आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती आपली रोगप्रतिकारक शक्ती पण हा डिंक वाढवतो आणि हा फ्रेश एनर्जी देतो आणि फ्रेश फील होतं आपल्याला या डिंकापासून. तर आपला लाल झालेला आहे हा डिंक, तर आपण काढून घेऊयात हा डिंक. हा मखाना आणि डिंक आपण भाजून घेतलेला आहे. आता जे साहित्य आपण घेतलेले होते, ड्रायफ्रूट्स, खोबरे, टरबूजच्या बिया, या सगळ्या मिक्सरमधून आपल्याला बारीक अशा वाटून घ्यायच्या आहेत. अशाच नवीन नवीन रेसिपी मी आणत असते. तर तुम्हाला पण जे कोणती रेसिपी आवडत असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवत जावा. तेव्हा ते रेसिपी बनवून मी अपलोड करत जाईल. आता आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तो गूळ आपण 1 वाटी याच्यासाठी घेतला आहे कारण आपण जी खारीक होती त्याची पेस्ट होती ती आपण 1 वाटी घेतली होती. कारण ते पण गोड असते ना, त्याच्यामुळं आपण गूळ हा 1 वाटी घेतलेला आहे आणि खारीक 1 वाटी घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जी मखाना आणि डिंक होता तो मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे बाकीचे जे बिया वगैरे होत्या आणि खोबरे वगैरे होते हे मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण हे लाडूसाठी आपल्याला मिक्स करायचं आहे. हे कसं असं कोरडं कोरडं आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं आहे. जे आपण 1 बाऊल तूप घेतलं होतं ते तूप थोडंसं राहिलं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये आपण ते तूप टाकायचं आहे. तूप टाकून ते मिश्रण आपलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे ते मिश्रण. ते मिश्रण मिक्स झाल्यानंतर आता आपण याचे लाडू बनवूयात. हे लाडू आपल्या आरोग्यासाठी एवढे चांगले आहेत की ते लहान मुलं किंवा मोठे हे लाडू खाऊ शकतात. आपण सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्टऐवजी हा लाडू जर खाल्ला तर आपल्याला जी दिवसभर एनर्जी येते, फ्रेश वाटतं, जी कंबरदुखी वगैरे लेडीजचे प्रॉब्लेम असतात ते दूर होतात. अशाच पौष्टिक रेसिपी मी अपलोड करत असते. तर ह्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये.